एलपीजी तुटवड्याचा परिणाम आता समोसा, कचोरी, चनापोहा खाणाऱ्यांनाही फटका बसलाय, कारण प्लेट मागे 5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। नागपूरमधल्या प्रसिद्ध फरसाण सेंटर असलेल्या श्रद्धा समोसेवाल्याकडे आता नाश्त्याच्या पदार्थात दरवाढ करण्यात आलेली आहे। एलपीजी तुटवड्याचा परिणाम आता नागपूरच्या प्रसिद्ध समोसा आणि तर्री पोह्याला देखील बसलेला आहे, कारण या पदार्थांच्या रेटमध्ये जे आहे ते 5 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। सध्या नागपूरमध्ये एलपीजी कमर्शियल सिलेंडरचा तुटवडा आहे आणि त्यामुळं सिलेंडर मिळवायला व्यावसायिकांना होणारी अडचण, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आता नागपूरमध्ये जे आहे ते नाश्त्याचे रेट 5 रुपयांनी वाढलेला आहे। आधी जो समोसा 35 रुपये प्लेट मिळायचा तो आता 40 रुपये झालेला आहे। जो तर्री पोहा आधी 35 रुपये मिळायचा तो आता 40 रुपये प्लेट झालेला आहे। नागपूरच्या श्रद्धा फरसाणमध्ये नागपूरचं श्रद्धा फरसाण अनेकांची सकाळ इथून सुरुवात होतं। इथं तर्री पोहे समोसे खाल्ल्यानंतर अनेक नागपूरकर आपल्या दिवसाची सुरुवात करतात, मात्र आता त्यांच्या खिशाला जी आहे ती दरवाढीचा फटका जो आहे तो बसणार आहे, कारण 1-2 रुपये नाही तर 5 रुपयांनी या नाश्त्यांचे दर जे आहेत ते वाढलेले आहेत। त्यामुळं याचा परिणाम आता जो आहे तो खवय्यांना सहन करावा लागणार आहे, कारण 5 रुपयांनी जे आहे ते या सगळ्या नाश्त्यांचे दर वाढलेले आहे। तुम्ही इथं नाश्ता करायला आलेला दादा, काल तुम्ही किती रुपयात तर्री पोहे घेतले होते, आज किती रुपयांनी दरवाढ झाली? आधी मी घेतले होते 15 रुपयांनी, आता 20 रुपयांनी घेतले। बरं, ही तुम्हाला परवडणारी दरवाढ आहे? 5 खूप छान, खूप छान दरवाढ झालेली आहे, तुम्हाला परवडणार आहे? हां ठीक आहे ना, चालणार ना। आता एवढ्या मागामध्ये एवढं चालणारच आहे ना, चालणार आहे, नक्कीच चालणार आहे। दादा, तुम्ही याच्या आधी जेव्हा इथं नाश्ता केला होता तेव्हा काय रेट होता, आज 5 रुपयांनी दर वाढलेला आहे, काय फटका बसतोय तुम्हाला? रेट तो बड़े हैं और नहीं बढ़ना चाहिए कि, पर अब क्या कर सकते हैं। दादा, मला सांगा, तुम्ही 5 रुपयांनी दरवाढ केलेली आहे, काय प्रमुख कारण आहे या दरवाढीचं? याचं प्रमुख कारण असं आहे का एलपीजीचा तुटवडा झालेला आहे, अजून इनडायरेक्टली सगळं काही महाग झालेलं आहे, म्हणून आम्ही रेट वाढवलेला आहे। कॉस्टिंग पण वाढलेली आहे, आम्हाला पुरत नाही आहे म्हणून आम्ही रेट वाढवलेले आहे। बरं, तुम्हाला एलपीजीची किती मागणी असतं, किती पुरवठा होत आहे, तुम्हाला आता ते मिळत आहे का? आम्हाला डेली 6 ते 7 एलपीजी सिलेंडर लागतात, पण आता काही पण मिळत नाही आहे। ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन केलेलं आहे पण ते पण बरोबर नाही आहे, म्हणून आमची रिक्वेस्ट एवढीच आहे का नॉर्मल झाली पाहिजे। पण आता तुम्ही 5 रुपये दरवाढ केलेली आहे, याचा फटका तुमच्या व्यवसायाला बसतोय, ग्राहकांची पाठ येतं? हो, याचा फटका बसलेला आहे, कस्टमर्स तुटते। 1 रुपये 2 रुपये वाढलं चालते, पण 5 रुपये वाढवणार मग कस्टमर तुटते आमचे। बरं, मग आता एलपीजीच्या दरवाढीमुळे तुम्ही दर वाढवल्यात, समजा एलपीजी तुम्हाला सुरळीत मिळायला लागला तर तुम्ही दरात कपात करणार? नाही, एलपीजी नॉर्मल झालं पण दरात कपात नाही होणार, कारण की अजून जे रॉ मटेरियल असते ते नॉर्मल नाही होणार, तर मग आम्हाला पण रेट नॉर्मल नाही झालं पाहिजे। एलपीजीच्या महागड्या दरामुळे आणि तुटवड्यामुळे जे आहे ते त्यांच्या खाद्यपदार्थांची, म्हणजे प्रामुख्यानं समोसा, कचोरी, दहीवडा, तर्री पोहा या सगळ्या पदार्थांच्या किमतीमध्ये जे आहे ते 5 रुपयांची दरवाढ करणार आहे। त्यामुळे याचा फटका आता थेट नागपूरकरांना बसणार आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर। महाराष्ट्रातील केळी निर्यातीचे एक प्रमुख केंद्र असलेल्या सोलापूर जिल्ह्यातल्या केळी निर्यात मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या तणावामुळे थांबलेली आहे। त्यामुळे हजारो टन केळी कोल्ड स्टोरेजमध्ये अडकून पडलेली असून बाजारभाव देखील मोठ्या प्रमाणात घसरलेले आहेत। करमाळा तालुक्यातल्या कंदर म्हणजेच कंधार या गाव परिसरातील केळी उत्पादनात जो पट्टा आहे, जो उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात आहे, तिथं उच्च प्रतीची केळी पिकवली जातात आणि ही केळी प्रामुख्याने इराण, इराक, UAE, ओमान आणि सौदी अरेबिया अशा अरब देशांमध्ये निर्यात केली जातात। मात्र सध्या निर्यातीसाठी पाठवलेल्या मालाच्या खेप मुंबईजवळच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट म्हणजे JNPT इथं अडकलेल्या आहेत। त्यामुळे केळी काढणी आणि कोल्ड स्टोरेजची कामही मंदावली आहेत। ऐकतोय की केळीचे 1200 कंटेनरची जहाज हे परत माघारी फिरलं आणि ह्याच्यामुळं ह्या आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये केळी, द्राक्षी जे उत्पादन करण्याचा शेतकरी वर्ग फार मोठा आहे आणि अख्ख्या जगाला आपण केळी, द्राक्ष सप्लाय करतो। युद्धामुळं अशी परिस्थिती झाली की समुद्रमार्गे, हवाई मार्गे सगळे एक्सपोर्ट बंद झाले आणि एक्सपोर्ट बंद झाल्यामुळं शेतकरी, व्यापारी फार अडचणीत आला आहे। माझी सरकारला, पंतप्रधान साहेबांना विनंती आहे की आपण यामध्ये लक्ष घालून या देशातला शेतकरी टिकला पाहिजे, व्यापारी टिकला पाहिजे, यासाठी प्रयत्न करावा। सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे आपले हजारो कंटेनर केळाचे जे एक्सपोर्टला चालले होते ते रिटर्न आले आणि तेवढी स्टोरेजची क्षमता आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नसल्यामुळे
केळी तसेच द्राक्षीचे जे एक्सपोर्ट काम चालू आहे त्याच्यामध्ये शेतकरी आणि व्यापारी भयंकर अडचणीत आलेला आहे. त्यासाठी शासनाने योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना ह्याची मदत करण्याचे धोरण तयार करावे.